देवपूर भागातील आरोपी नरेश कांतीलाल गवळी व त्याचा साथीदार ऋषभ राजेंद्र शिरसाट पोलिसांच्या ताब्यात। देवपूर परिसरात दिनांक 8 मे रोजी नरेश गवळी व ऋषभ शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यात कुख्यात आरोपी नरेश कांतीलाल गवळी व ऋषभ राजेंद्र शिरसाट राहणारे देवपूर धुळे हे गुन्हा घडल्यापासून फरार होते। देवपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक या ठिकाणी आरोपी लपून बसलेल्या ठिकाणी पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी आपली टीम सोबत शोध घेत धाडसी छापा टाकून दोन्ही आरोपी व त्यांना सहाय्य करणारा नितीन एकनाथ पाटील यांना ताब्यात घेतले। देवपूर परिसरात आरोपी कुख्यात गुंड नरेश कांतीलाल गवळी व ऋषभ राजेंद्र शिरसाट यांची देवपूर पोलीस ठाण्याचे दबंग पोलीस इन्स्पेक्टर श्री धनंजय पाटील यांनी काढली हतकडियोवाली बारात। मी PI धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन धुळे दिनांक 8/5/2025 रोजी देवपूर परिसरात नगावारी परिसरात एक गुन्हा घडला होता। त्याचा गुन्हा नंबर आहे 98/2025 आणि गुन्ह्याचे कलम आहे BNS प्रमाणे 109, 189, 190, 191 म्हणजे जुन्या याच्यामध्ये IPC मध्ये 307 राईट असे कलम त्या गुन्ह्यात लागलेले आहे। या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की परिसरातील एक कुख्यात गुंड आहे नरेश कांतीलाल गवळी याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने NPDA कारवाई केली होती। त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही। त्याने आणि त्याच्या गँगने मिळून एक योगेश चव्हाण नामक इसमाला जबर प्राणघातक अशी मारहाण केली होती। त्यावरून हा गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यातील आरोपी फरार झाले। आरोपी जवळपास 16 ते 17 दिवस फरार होते। सतत पोलीस प्रशासन देवपूर पोलीस आणि धुळे पोलीस दल पूर्ण ताकदीने त्यांचा तपास करत होते, परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती होती, त्यामुळे ते लवकर मिळाले नाही। परंतु काल खात्रीलायक अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका शेतावर धाड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवळी आणि ऋषभ शिरसाट आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देवपूर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे PSI आगाव, त्याच्यानंतर SI मिलिंद सोनवणे, सौरभ कुटे, प्रवीण पाटील आणि कैलास यांनी अतिशय धाडसी अशी योजना आखून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले। न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या जिथे राहतात किंवा जिथे ते काही व्यवसाय करतात त्या ठिकाणी तपास करणे आम्ही दिले होते। तपास करून आता यामध्ये आम्ही पोलिसांना आलेलो आहोत। तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापुढे कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचक राहावा या दृष्टीनेच पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे, काम करत राहणार आहे। जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई याच्यावर आम्ही आता करण्याचे योजलेले आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई प्रतिबंधक कारवाई होणार आहे। याच्यापासून जे गुन्हेगारी क्षेत्रातील लोक असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी एक विश्वास देऊ इच्छितो की आपण भयमुक्त जगा। याच्याविरुद्ध काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा, त्या तक्रारींची ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी धुळे पोलीस दल आणि देवपूर पोलीस स्टेशन राहील याची ग्वाही देईल। ही धाडसी कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे, अप्पा पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर उपविभाग राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील, PSI आघाव, ASI मिलिंद सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल खैरनार, प्रवीण पाटील, सौरभ कुटे यांनी केली आहे।